मराठी भाषेमधनं खरं तर शालेय शिक्षणाची कुठं प्रोव्हिजन नाही. शालेय शिक्षण विभागामार्फतच हे केलं पाहिजे. आणि आमचं सगळ्यांचं, मी इथे आहे, चव्हाण साहेब इथे आहेत, आमचं सगळ्यांचं मत असं आहे की मराठी शाळा जी आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे, ती प्रायव्हेट शाळेच्या तोडीची बनली पाहिजे. तरच विद्यार्थी आपल्याकडे येतील. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की इंग्लिश मीडियमच्या शाळा सोडून नगरपालिकेच्या शाळांमध्ये, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची रांग लागलेली असते. तर त्या शाळांचा आदर्श घेऊन आम्ही जर काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये अशा शाळा निर्माण केल्या तर तुम्ही सांगता येते अडचण निर्माण नाही होणार. मी आजपर्यंत ऐकून होतो की डोंबिवलीकर जे काही करतात ते नाविन्यपूर्ण करतात. गेली 8 वर्ष महाराष्ट्राची संस्कृती आणि विशेषतः मराठी भाषा जपण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे. मी खरोखरच मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि मी देखील खात्याचा मंत्री झाल्यानंतर गेल्या 10-15 वर्षाचा स्वतःहून आढावा घेतला. त्याच्यामध्ये असा कार्यक्रम कुठं होतोय हे मला बघायला मिळालं नाही. आणि म्हणून मला या सगळ्या संयोजकांना खरं तर मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांच्याशी चर्चा करून मग मी नंतर आपल्याशी बोलणार होतो. परंतु माझा प्रस्ताव या संस्थेला एक शासन म्हणून असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी विश्वसंमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या सगळ्या मंडळींनी जर सहकार्य केलं तर हा अदलाबदलाचा जो कार्यक्रम आहे पुस्तकाचा, हा महाराष्ट्रभर जाऊ शकतो. महाराष्ट्रभर या संस्कृतीला फार मोठी ताकद मिळू शकते. आणि म्हणून संस्थेला मी विनंती करणार आहे की त्याची मुहूर्तमेढ या विश्व मराठी संमेलनापासून जर पुण्यामध्ये त्यांनी रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला होईल, मराठी विद्यार्थ्यांना होईल, महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. आणि म्हणून ज्या ठिकाणी हे तर 9वं वर्ष आहे, 8वं 9वं वर्ष आहे, परंतु माझी त्यांना विनंती आहे की विश्व मराठी संमेलनामध्ये त्यांनी हा जर कार्यक्रम केला तर त्याच्यावर खर्चाचा बोजा काय त्यांच्यावर येणार नाही. मराठी भाषा म्हणून आम्ही सगळे करू. परंतु एखादी संस्था किती ताकदीचा कार्यक्रम मराठीसाठी करतं हे नुसत्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आणि जगाला कळेल. मराठी भाषा आणि संवर्धन त्यामुळे मराठी भाषेचा वाढ याकरता अजून काय प्रयत्न आपण सगळं मराठी भाषेबद्दल बोलतो, मराठी भाषेच्या संदर्भात करतो, परंतु आपण सगळ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे ऋण व्यक्त केले पाहिजेत. कारण आपली जी इतिहासकालीन मागणी होती की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, ते आपलं स्वप्न आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी 4 ऑक्टोबरला पूर्ण केलं. त्याच्यामुळं मराठीच्या उद्धारासाठी मराठी भाषा आहे त्याच्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही निधीची उपलब्धता होईल किंवा अनेक उपक्रम आपल्याला केंद्र सरकारकडनं मिळतील, त्याच्यामुळे जगातली 1 नंबरची भाषा मराठी करण्याच्या दृष्टीनं आपण वाटचाल करू. मराठी भाषेमधनं खरं तर शालेय शिक्षणाची कुठं प्रोव्हिजन नाही. शालेय शिक्षण विभागामार्फतच हे केलं पाहिजे. आणि आमचं सगळ्यांचं, मी इथे आहे, चव्हाण साहेब इथे आहेत, आमचं सगळ्यांचं मत असं आहे की मराठी शाळा जी आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे, ती प्रायव्हेट शाळेच्या तोडीची बनली पाहिजे. तरच विद्यार्थी आपल्याकडे येतील. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की इंग्लिश मीडियमच्या शाळा सोडून नगरपालिकेच्या शाळांमध्ये, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची रांग लागलेली असते. तर त्या शाळांचा आदर्श घेऊन आम्ही जर काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये अशा शाळा निर्माण केल्या तर तुम्ही सांगता येते अडचण निर्माण नाही होणार. मी आजपर्यंत ऐकून होतो की डोंबिवलीकर जे काही करतात ते नाविन्यपूर्ण करतात. गेली 8 वर्ष महाराष्ट्राची संस्कृती आणि विशेषतः मराठी भाषा जपण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे. मी खरोखरच मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि मी देखील खात्याचा मंत्री झाल्यानंतर गेल्या 10-15 वर्षाचा स्वतःहून आढावा घेतला. त्याच्यामध्ये असा कार्यक्रम कुठं होतोय हे मला बघायला मिळालं नाही. आणि म्हणून मला या सगळ्या संयोजकांना खरं तर मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांच्याशी चर्चा करून मग मी नंतर आपल्याशी बोलणार होतो. परंतु माझा प्रस्ताव या संस्थेला एक शासन म्हणून असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी विश्वसंमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या सगळ्या मंडळींनी जर सहकार्य केलं तर हा अदलाबदलाचा जो कार्यक्रम आहे पुस्तकाचा, हा महाराष्ट्रभर जाऊ शकतो. महाराष्ट्रभर या संस्कृतीला फार मोठी ताकद मिळू शकते. आणि म्हणून संस्थेला मी विनंती करणार आहे की त्याची मुहूर्तमेढ या विश्व मराठी संमेलनापासून जर पुण्यामध्ये त्यांनी रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला होईल, मराठी विद्यार्थ्यांना होईल, महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. आणि म्हणून ज्या ठिकाणी हे तर 9वं वर्ष आहे, 8वं 9वं वर्ष आहे, परंतु माझी त्यांना विनंती आहे की विश्व मराठी संमेलनामध्ये त्यांनी हा जर कार्यक्रम केला तर त्याच्यावर खर्चाचा बोजा काय त्यांच्यावर येणार नाही. मराठी भाषा म्हणून आम्ही सगळे करू. परंतु एखादी संस्था किती ताकदीचा कार्यक्रम मराठीसाठी करतं हे नुसत्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आणि जगाला कळेल. मराठी भाषा आणि संवर्धन त्यामुळे मराठी भाषेचा वाढ